नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की आता अद्वैतसाठी छान सरप्राईज कलाने इथे ऑफिसमध्ये ठेवलेलं असतं. त्यामुळे आता अद्वैत जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा ते सरप्राईज बघून खूपच खुश होतो. त्यानंतर मात्र आता राहुलही त्याला अभिनंदन करतो आणि एवढ्यात आता कला म्हणते, आलेच मी. इतक्यात मात्र आता लगेचच राहुल सांगू लागतो की हे कलाने केलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही रे, हे सगळं स्टाफने मिळून केलं आहे. तेव्हा स्टाफ सांगतो, नाही सर, हे सगळं कला मॅडमनीच केलं आहे, त्यांचीच आयडिया आहे, त्यांनीच सकाळपासून हे सगळं केलं आहे इथे येऊन. त्यानंतर मात्र आता कला केक घेऊन येते आणि आता कलाचा पाय खुर्चीला अटकतो. त्यामुळे ती केक टेबलवर ठेवणार इतक्यातच केक मात्र जोरातच खाली पडतो आणि पूर्ण खराब होतो. दुसरीकडे मात्र आता कला खूप घाबरते. स्टाफ येतो आणि त्यानंतर तो केक उचलतो आणि वरती व्यवस्थित ठेवून देतो. दुसरीकडे मात्र आता घरी यायला उशीर झाल्यावर अद्वैत सांगू लागतो, आबा, खरेनी ऑफिसमध्ये सगळ्या स्टाफ बरोबर सेलिब्रेशन ठेवलं होतं, त्यामुळे थोडासा उशीर झाला. त्यानंतर आबा मात्र कलाचं कौतुक करतात, चांगलं आहे. कामाच्या कामगिरीचं कौतुक मात्र हे आपलं कर्मचाऱ्यांसोबतच व्हायला पाहिजे. तू फार चांगलं केलं. आणि असं म्हटल्यावर आता सरोजला राग येतो. आबांना काय, हिने वरण-भात केलं तरी हिचं इतकं कौतुक करतात की बस. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सगळेजण अवॉर्ड फंक्शनसाठी निघतात. अचानक अद्वैतला मेसेज येतो की मीटिंग आजच आहे. त्यामुळे आता लगेचच हा राहुलचा प्लॅन असतो. राहुल म्हणतो की दादा मी जातो, पण त्याला माहिती असतं की अद्वैत त्याला जाऊ देणार नाही आणि तसंच होतं. आणि त्यानंतर आता सरोज म्हणते, "अरे, पण आजचा दिवसही महत्त्वाचा आहे ना." तरी तो म्हणतो, "ठीक आहे, तुम्ही पुढे जा, मी मीटिंग संपवून येतोच." आणि त्यानंतर मात्र अद्वैत मात्र आता मीटिंग करायला जातो. त्यानंतर घरातील सगळेजण अवॉर्ड फंक्शनसाठी निघून जातात. इकडे मात्र कलासुद्धा त्याच्यासोबत असते. त्यानंतर आता मीटिंग व्यवस्थित होते आणि लगेचच अद्वैत बसतो. तर आता कला त्याच्यावर चिडते, "काय रे, इथं आपल्याला उशीर होतो आहे, तू निवांत काय बसला आहे?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "मला एक कडक कॉफी मिळेल का?" तेव्हा ती म्हणते, "नाही, आता आपल्याला निघायचं आहे, उशीर होतोय, चल." त्यानंतर आता दोघेही निघतात. इतक्यात राहुल मात्र अंदाज घेण्यासाठी त्यांना फोन करतो आणि कुठल्या एरियात आहे हे मात्र तो त्याच्याकडनं काढून घेतो आणि तेवढ्यात मात्र आता लगेचच त्याच्या माणसांना सांगतो की तो कुठे आहे. त्यानंतर मात्र आता मुद्दामूनच त्याची माणसं त्याच्या गाडीला टक्कर देतात आणि पडल्याचं नाटक करतात. मुळे आता अद्वैत आणि कलाचा तिथे वेळ जातो. त्यानंतर मात्र जेव्हा ते दोघं बाहेर पडतात तेव्हा मात्र आता त्यांच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अद्वैतला अवॉर्डसाठी उशीर होत असतो, म्हणून कला मात्र त्याला पुढे पाठवते आणि त्या गुंडांचा सामना मात्र ती एकटीच करत असते. आणि इकडे मात्र अद्वैतला राहून राहून तिची फार काळजी वाटत असते आणि आता मात्र कलाची किंमतही त्याला जाणवत असते. दुसरीकडे मात्र अद्वैतला अवॉर्ड मिळतो आणि त्यानंतर आता त्याला 2 शब्द बोलण्यासाठी सांगतात. तेव्हा आता तो म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हणतात. आणि आता सरोजला असं वाटतं की तो तिचं नाव घेईल, परंतु अद्वैत म्हणतो, ती स्त्री म्हणजे माझी बायको आहे, कला खरे चांदेकरने. असं म्हटल्यावर आता तिच्या चेहऱ्यावर प्रचंड राग असतो. तेवढ्यात तिथे कला पोचते आणि आता कलाला स्टेजवरती बोलावून मात्र अद्वैत तो अवॉर्ड तिच्यासोबत शेअर करतो. आणि हे बघून मात्र घरातील सगळ्यांना प्रचंड आनंद होतो. परंतु आता सरोज आणि रोहिणीचा मात्र प्रचंड संताप होतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.